श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमा 2026 विशेष फक्त 30 मिनटं ही एक प्रभावी सेवा करा. संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ नक्की मिळतं. दत्त महाराजांची कोणतीही सेवा आपण मनापासून विश्वासाने करतो त्या सेवेचे फळ दत्त महाराज प्रत्येक भक्ताला अवश्य देतात. काही वेळा असं होतं, गुरुचरित्र पारायण करण्याची बऱ्याच भक्तांच्या मनामध्ये इच्छा असूनही आपल्याकडून पारायण करणं शक्य होत नाही. काही भक्त बरेच नियम आहेत, गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर भरपूर नियमाचे पालन करावं लागतं. आपण हे नियम जे आहेत त्याचं पालन प्रत्येक भक्ताकडून होत नाही, कारण बरेच कामे आहेत, धावपळ आहे, कष्ट मेहनत हे प्रत्येकाला आहे. 7 दिवसाचं पारायण करणं शक्य नसेल तर फक्त 30 मिनटं ही सेवा करा. संपूर्ण पारायण केल्याचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. मनामध्ये कितीही मोठ्यात मोठी इच्छा ठेवा, असे नाही की ती इच्छा पूर्ण होणार नाही. अनुभव स्वतः येतात. आपण गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर त्याला भरपूर नियम आहेत. कांदा लसूण वर्ज्य करावा लागतो, ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते, मांसाहार वर्ज्य करावा लागतो. तसेच आपण जिथे कुठे पारायण करत आहोत ते गाव सोडून कुठेही जाता येत नाही. पर आणणं हे वर्ज्य करावं लागतं. आपल्याला बेडवर झोपायचं नाही, असे बरेच काही नियम आहेत. पहाटे पारायण करावं लागतं, 4च्या पुढे तुम्ही पारायण करू शकत नाही. बरेच काही नियम आहेत. एवढ्या नियमाचं पालन करणं बऱ्याच भक्तांना नाही जमत. यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही पारायण करता येत नाही, तर त्या सर्व भक्तांसाठी आज मी हा खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन आले आहे. तर व्हिडिओला सर्वात प्रथम एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही सेवा फक्त मोजून 30 मिनटाची सेवा आहे. तुम्हाला जास्त नियमाचे पालन करायचं नाही, तर काय नियम आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे. सर्वात प्रथम गुरुपौर्णिमा लवकरच येत आहे. गुरुपौर्णिमा विशेष आपण स्वामी महाराजांच्या सेवेसाठी सुरुवात केली आहे. दत्त महाराजांच्याही सेवेला सुरुवात केली आहे. तर फक्त आपण काही वेळा असं होतं, सेवा करायच्या तर आहेत, मनामध्ये इच्छा आहे, पण कामं आहेत, त्यासाठी सेवा करणं होत नाही. बऱ्याच भक्तांकडे थोडाही वेळ नसतो सेवा करण्यासाठी. इच्छा तर भरपूर आहे. पारायण करायचे असेल तर आपल्याला कटाक्षाने नियमाचे पालनही करावं लागतं. त्यासाठी आपण ही सेवा अवश्य करू शकतो. ही सेवा कोणी करावी? बऱ्याच वेळा ऐकलं आहे, स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करू नये. तर बऱ्याच स्त्रिया पारायण करत नाहीत. मनामध्ये भीती वाटते, हे पारायण कसे करावे, आपल्याला काही दोष लागतील, आपल्या हातून काही चुका घडतील, आपण हे पारायण केले तर आपल्यावर मोठे संकट येईल, अडचणी येतील. यासाठी स्त्रिया भीतीपोटी हे पारायण करत नाहीत. तर हे पारायण आपण 1 दिवसाचं सर्व करू शकतो. स्त्रिया करू शकतात, पुरुष, शिक्षणासाठी मुले आहेत, सर्वजण हे पारायण अवश्य करू शकतात. या पारायणासाठी विशेष कोणतीही पूजा मांडणी करण्याची सुद्धा गरज लागणार नाही. अगदी तुम्ही जिथे कुठे आहात तिथे हे पारायण अवश्य करू शकता. हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे. फोटो असेल, गुरूंचं आपल्या घरामध्ये स्थान असेल तर आपण ही सेवा करू शकतो. त्यासाठी छोटा मोठा फोटो नक्की घेऊन या घरी. तुम्हाला फोटोची पूजा करायची आहे. हे पारायण अगदी तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. कोणत्या वारी करायचं आहे किंवा कोणत्या दिवशी करायचं आहे असा कोणताही नियम नाही, तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. अगदी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे तर तुम्ही हे पारायण अवश्य सुरू करू शकता. नियम कोणते आहेत? तर प्रत्येक दत्त महाराजांच्या व स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये नॉनव्हेज हे वर्ज्य आहे, मांसाहार करायचा नाही. 1 दिवस तर आपण ही सेवा करणार आहात तर ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करा. संकल्प करूनच ही सेवा करा. आपण संकल्पयुक्त कोणतीही सेवा करतो तर आपण या सेवेशी बांधलो जातो व आपल्या सेवा ज्या आहेत किंवा आपल्या इच्छा आहेत त्या स्वामींपर्यंत नक्की पोहोचतात. यासाठी आपण संकल्प नक्की करा. संकल्प कसा करावा? तर हातामध्ये फूल, अक्षता, तांदूळ, हळदी कुंकू घेऊन तुम्ही मनामध्ये इच्छा बोलायची आहे. तुम्ही कशासाठी करत आहात, किती दिवस करणार आहात, सर्व काही तुम्हाला बोलायचं आहे. ते पाणी तुम्हाला संकल्प
तामणामध्ये सोडून द्यायचा आहे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये संकल्प सोडायचा आहे. हे पारायण करण्यासाठी विशेष कोणतीही पूजा मांडणी करता येत नाही किंवा तुम्हाला शक्य नसेल तर नाही केली तरीही चालेल. घरामध्ये फोटो ठेवायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हे पारायण करण्यासाठी सकाळी तुम्ही स्वच्छ अंघोळ करून घ्या. स्वामी महाराज दत्त महाराजांच्या फोटोला गंध, फुले, अक्षदा, खडीसाखरेचा नैवेद्य, दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा. तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ शक्य असेल तर नक्की हा जप करा. नसेल तर एक माळ तुम्ही दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही एक माळ करू शकता. एक वेळेस तारक मंत्र किंवा 11 वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे व तुम्हाला हे पारायण करण्यासाठी सुरुवात करायची आहे. तर यामध्ये फक्त मोजून 7 अध्याय आहेत. तुमची वाचण्याची स्पीड जास्त असेल तर 30 मिनटं तुम्हाला बरोबर लागू शकतात. कमी असेल तर 40 मिनटंही लागू शकतात. पण ही सेवा खूप प्रभावी आहे. तुम्ही संपूर्ण गुरुचरित्र पारायण करून जे फळ तुम्हाला मिळतं ते तुम्हाला ही एक सेवा केल्याने नक्की मिळतं. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हालाही काही सेवा करणं शक्य नसेल तर 30 ते 40 मिनटं वेळ कोणीही काढू शकतं. हे तुम्ही पारायण अवश्य करा. मनामध्ये मोठ्यात मोठी इच्छा ठेवा. ती इच्छा नक्की पूर्ण होते. शेवटी दृढ विश्वास ठेवायचा आहे. विश्वासाने सर्व काही मिळतं. विश्वास नसेल तर कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत. यासाठी मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे. नामस्मरण करायचं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेसाठी ज्या काही सेवा करता, उपाय करता त्यामध्ये आपण कायम विश्वासाने करायला हवं. कारण स्वामी महाराजांच्या सेवेमध्येही विश्वास खूप महत्त्वाचा आहे. दत्त महाराज एक वेळेस तुमची सेवा दत्त महाराजांच्या चरणांजवळ किंवा आपण कोणतीही सेवा करतो ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचली तर दत्त महाराज तुमचे जीवनाचे कल्याण नक्की करतील. स्वामी महाराजही तुमचे कल्याण करतील. नामस्मरण करत राहा. आपण ही सेवा करतो, हे पारायण करतो तेव्हा कधीही आपण पटपट करायचं नाही, तर आपण शांत व्यवस्थित या अध्यायाचं वाचन करायचं आहे. प्रत्येक अक्षर हे अमृत समान आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा खूप जागृत व पवित्र आहे. हा ग्रंथही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण 1 दिवसाचं करताय तर हा ग्रंथही खूप व्यवस्थित ठेवा, पवित्र ठिकाणी ठेवा. काही नियमाचं पालन नक्की करा. 12 ते 12:30 या वेळेमध्ये या ग्रंथाचं पारायण करू नका. तर तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी अंघोळ करून लवकर तुम्ही हे पारायण करा. 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही. ती सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी इतर वेळेस सकाळी ही सेवा अवश्य करा. अनुभव घ्या. स्वतः सेवा कराल तर तेव्हाच अनुभव येतात. आपण आपल्या विश्वासाने नक्की करायचं आहे. शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. कोणत्याही सेवेमध्ये फळ नाही मिळालं तर विश्वास डगमगू देऊ नका. तर विश्वास नक्की ठेवा. आज किंवा उद्या दत्त महाराज सेवेचे फळ देणारच आहेत. हा विश्वास मनामध्ये ठेवा. विश्वास डगमगला तर आपली सेवा करूनही कोणताही फायदा होत नाही. हे नेहमी आपल्या लक्षात असायला हवं. कारण प्रत्येक सेवेमध्ये आपली परीक्षा होते. परीक्षा घेतली जाते तेव्हाच आपल्याला फळ मिळतं. पण ही सेवा तुम्ही केली तर तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही सेवा करणं हे आपलं मोठं भाग्य आहे. हे जीवन खूप सुंदर आहे. यामध्ये जगावं कसं किंवा आपण या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये आपण कसं जीवन जगावं, आपल्याला गुरु कधी मिळतात, आपलं जीवन क्रमाक्रमाने कसं बदलत राहतं हे पारायण केल्यावर आपल्याला नक्की समजतं. प्रत्येक भक्ताने पारायण नक्की करा. सेवा करायची आहे. फक्त सेवाच करताय, कोणतेही पारायण करता येत नाही. आपल्या वेळेनुसारही भरपूर असे ग्रंथ आहेत त्याचे पारायण आपण नक्की करू शकतो. तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वेळ नसेल तर 30 मिनटाची ही सेवा तुमच्यासाठी नक्कीच खूप मोठी सेवा आहे. तर ही गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा नक्की करा. अगदी कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता. मांसाहार पूर्णपणे बंद ठेवा. काळे वस्त्र परिधान करू नका. या सेवेमध्ये दत्त महाराजांच्या सेवेमध्ये
काळं वस्त्र हे वर्ज्य आहे. इतर वेळेस तुम्ही घालू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.